हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई, आज अगदी मनापासून मी बोलले होते, म्हटलं आज तरी ताईंनी माझा फोन उचलू दे बाबा. हाय ग. खूप दिवस ट्राय करते आणि एक स्वप्न असल्यासारखं की रोज अनुभव ऐकते बाबा आपण. आणि ऐकताय रस. आणि त्या ताईंवर बोलायची संधी कधी भेटते ह्याचाच विचार करत होते. हाय ग. खूप अनुभव आहेत सांगायचे ताई, तुमच्याशी खूप बोलायचं आहे. अरे, बोलूया ना, का नाही बोलणार. आता एक 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 छोटासा अनुभव शेअर करू शकते का? करा ना, करा ना. करू. हो हो, करा ताई. आताच्या गुरुवारचाच आहे, गुरुपुष्यामृतचा आहे. हा, कुठून बोलता सांगायचंय? साताऱ्यावरून बोलते, फक्त एवढंच सांगेल. बरं बरं बरं. हा. हा. तर माझी मुलगी आहे ना, माझ्या बहिणीकडे गेलेली आणि तिने आहे ना येताना तिला माहित आहे मम्मीला फुलं खूप आवडतात देवाला घालायला, म्हणून येताना तिनं माझ्या बहिणीकडून हा. म्हणजे तिच्या मावशीकडून फुलं घेऊन आली होती ती. ओ. हा. आणि माझ्या बहिणीला पण माहितीये मी स्वामी सेवा वगैरे करते, तर तिने तिच्याकडं काय असेल मला माहित नाही तिच्याकडे आहे की नाही, पण तिने एक सोनचाफ्याचं फुल दिलं होतं. ओ, अरे वा. हा. हा. तिने जी फुलं दिली होती त्याच्यामध्ये ते होतं. तर आता ती आल्यानंतर तिनं ते फ्रीज मध्ये ठेवलं. मला म्हटली मम्मी मी फुलं आणल्यात तुझ्या ह्यांना देवाला घालायला. हा तर हा म्हणलं ठीक आहे असू दे, फ्रीज मध्ये ठेव, म्हटलं मी घालेन ते. आणि मी विसरूनच गेले ताई, ते फुलं म्हणजे घालायची विसरून गेले हा हा आणि फ्रीज मध्ये तशीच राहिली. आता गुरुवारी मी पूजा वगैरे केली सगळी आणि पटकन माझ्या लक्षात आलं, अरे म्हणलं दीदीनी फुलं आणलेत आपण ती घातलीच नाही. हा आता हा. बघायला गेले तर त्याच्यामध्ये जी जास्वंदीची फुलं होती ना ते दोन्ही सुकलेली होती. पण अच्छा, फुलं ते जास्वंदीची सुकली पण. हा, जास्वंदीची सुकली ह्याच्या फ्रीज मध्ये ठेवून पण पण अच्छा. सोनचाफा आहे ना ताई आहे तसाच होता. तर मग म्हटलं आता चला, मग पण तरी पण मी मनात स्वामींना म्हटलं, स्वामी सॉरी बर का, म्हटलं तुम्हाला आता हे शिळीच फुलं पण तुम्हाला सोनचाफा खूप आवडतो हा. म्हणून मी हा घालते. आणि आदल्या दिवशी मी माझ्या शेतात ना झेंडूची फुलं नेलेली होती. अरे वा. हा हा. एकच झाड होतं आणि त्याला दोनच फुलं आली होती. अरे बापरे, बघा. आणि ती दोन इकडे सुकली होती तुमची. हा. तर बरोबर. मग ती झेंडूची दोन फुलं आणि एक सोनचाफा असं मी ते स्वामींच्या ह्याच्यावरती हा फोटोच्या वरती अशी लावली होती. हा 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 हा. सकाळची पूजा केली तेव्हा. हा. तर ताई संध्याकाळपर्यंत ती फुलं म्हणजे आता एवढा उन्हाळा आहे ना त्यामुळे ती फुलं सुकून गेली एकदम. अरे बापरे. हा हा हा. हा. म्हणजे जो सोनचाफा होता ना ताई तो पूर्ण सुकलेला होता, पण खाली पडले नाहीत ती फुलं. म्हणजे अच्छा. जशीच्या तशी अगदी होती त्याच्यावरती, जे त्या फोटोवर ओ. ठेवलेली होती ना हा तर हा. तशीच्या तशी होती. आणि ताई बापरे. तसं बघायला गेलं तर आता खूप प्रॉब्लेम चालू आहे. पण मी एक विचार करते की प्रॉब्लेम असल्याशिवाय पण माणसाची प्रगती होत नाही, किंवा अगदी. आपल्याला जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत आपण देवाच्या जवळ पण जात नाही. जवळ पण जात नाही. किती छान बोललात तुम्ही. हे हा. अगदी बरोबर आहे ताई. हा. त्याशिवाय आपल्या स्वामींजवळ जात नाही. नाही ताई, खूप सारे अनुभव आहेत, मी कधीतरी शेअर करेन. नक्की इतके नक्की. सारे अनुभव आहेत ना, स्वामींनी दिलं पण भरपूर, काढून पण घेतलं भरपूर स्वामींनी. हा. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला किती कसं स्वामी हे करतात म्हणजे बरोबर. तयार अ, करतात. तयार करतात. तर तो एक माझा अनुभव आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. तर चालेल. आता खूप सारे प्रॉब्लेम आहेत, मग काय आपण येता जाता सारखं स्वामी 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 तर खरंय खरंय. झोपायच्या वेळेला मी आपल्या स्वामींना म्हणते, स्वामी सारखं मी तुम्हाला आपलं काही ना काहीतरी सांगत असते, बोलत असते, तुम्ही कंटाळता का हो माझ्या बोलण्याला, किंवा असं मी आपलं बोलत होते. हा हा. आणि मग झोपायच्या वेळेला एक 5 मिनिटं मी आपलं ते निरंजन लावलेलं असतं ना आपलं. हो हो हो. हा. तर त्या निरंजनाकडे बघून मी आपलं नवार्न मंत्र मला भगतताईंनी दिलाय. तर अच्छा अच्छा. हा सेवा दिलीये त्यांनी, ती सेवा मी करते सकाळची. पण संध्याकाळचं आपलं 5 मिनिटं का होईना देवासमोर. तुम्ही पण नाही प्रत्येक अनुभवातनं सांगता बघा की झोपताना आपण कधीही नामस्मरण करून झोपावं म्हणून. अगदी अगदी. हो. हा. तर मग मी आपल्या झोपायच्या वेळेला गेले आणि त्या दिवशी का कुणास ठाऊक पण असं आतून खूप असं म्हणजे उदास वाटत होतं, किंवा काहीतरी बाबा आपल्या आयुष्यात चांगलं व्हावं असं मनात एक इच्छा होती. आणि मी वाटतं. बरोबर आहे. हा.
आणि मी हात जोडून आपलं ते म्हणजे कुलस्वामिनीचे नाही बघा तो एक मंत्र पण आहे. हं. ओम चैतन्य कुलदेवताय कुलस्वामिनी जागृत जागृत स्वाहा. तर हां. तो आपला मी मंत्र म्हणत होते ते हां, निरंजनाकडे हां, हां. बघून एकटक म्हणत होते. एक 5 मिनिटं उभे राहिले होते आपले तिथं. हां. आणि ताई मला एक विशेष वाटलं. मी तो मंत्र एक 3-4 वेळा म्हटला आणि टपकन तो सोनचाफ्याचं फुल आहे ना ते खाली पडलं. अय्या! एवढं हां. सुकलेलं? एवढं सुकलेलं. ताई मग मी काय म्हणते दिवसभरात का नाही ते पडलं? बघा. मी तिथं उभी असतानाच कसं ते पडलं? म्हणजे ताई स्वामी आहेत आणि ते आहेत, आहेत. आणि आता जे तुम्ही मनात तुमची काही इच्छा होती ना ताई, हां, ती स्वामींनी ऐकलीये आणि हां. स्वामी नक्की तुमची इच्छा पूर्ण करणार. तुमच्या तोंडून स्वामीच बोलतात ताई नेहमी आणि होय. तुम्ही बोललात नक्की म्हटल्यानंतर इच्छा ते पूर्ण होणार. होणार आणि तुम्ही सगळ्या संकटातनं बाहेर निघालच बघा. हो, हो ताई. मी तर खरं माझा आणि त्याच्यातून ह्या अनुभवातून आणि पुढच्या पण मी अनुभवातून सांगेन ताई, की स्वामींचे अनुभव आहेत ना, फक्त आणि फक्त तुमच्याकडे शेअर करावेत. इतर कोणाकडेही करू नयेत. शपथ ताई सांगते मी इतका बेकार अनुभव घेतलाय त्या गोष्टींचा. मी तुम्हाला ते अनुभव नंतर सांगेल. पण बरं. सगळ्या आपले जेवढे पण स्वामी सेवेकरी ताई, दादा जेवढे पण आहेत ना, त्यांना माझी अगदी कळकळीची विनंती आहे. जेवढे पण तुम्हाला स्वामींचे अनुभव येतील, कुठलेही अनुभव असू देत, हं. देवांच्या बाबतीमधले, तर ते फक्त आणि फक्त सुनीताताईंच्याकडेच शेअर करावेत. खरंच ताई खूप म्हणजे म्हणजे काय काय लोकांना आहे ना ताई आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा बघवत नाही. नाही, काय काय नाही. खरंय, असे खरंय. पण लोक आहेत. म्हणजे मला कधीच असा विश्वास वाटला नव्हता. ताई मी अगदी सरळ सरळ चालणारी. हं. कधीच असं म्हणजे डोक्यात आपल्या वाईट हा विचार नाही. कारण नाही, आई नाही. वडील पण माझे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये सासू सासरे पण. त्यामुळं आपण दुसऱ्याचं वाईट केलं करावं असं कधी डोक्यात पण आलं नाही, नाही. येतच नाही आणि का करायचं? हां. कसं आणि असतं, हं. जसं तुम्ही चेंडू माहित आहे ना, आपण भिंतीवर जर मारला, हां. तर तुम्ही जेवढ्या जोरात माराल तेवढ्याच जोरात रिटर्न येईल. रिटर्न बरोबर? येतो. बरोबर. हां. तसंच ह्या गोष्टींचं आहे. तुम्ही जेवढा वाईट विचार कराल, तो त्यांचा होईल की नाही माहित नाही, पण आपलं तर होतं. आपलं तर होतं. बरोबर. अगदी बरोबर. हां. आणि हा हा अनुभव पण मी सांगेल ताई, की ज्यांनी माझ्या बाबतीत केलं त्यांना तेच तेच भोगायला रिटर्न लागलं. मिळालं. रिटर्न हां, त्यांना मिळतंच ते ते. रिटर्न हां, त्यांना ते रिटर्न मिळालं. म्हणजे लागले आता हळू-हळू मिळायला. हं. म्हणजे मला फक्त एवढं सांगायचंय, की स्वामी आहेत. स्वामींची सेवा मनापासून करा. स्वामींना काही लागत नाही. हो, हो. 2 हात आणि एक मस्तक जरी त्यांच्या पुढे आपण झुकवलं ना, तरी ताई स्वामी कसं बोललात. अगदी बरोबर. एवढं देतात ना, खूप देतात ताई. खरंच, खरंच. फक्त आपण किती घेतोय, आपलं मानसिक समाधान कशामध्ये हे माणसानं शोधलं अगदी पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. माणूस आता मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे. अरे सगळं इथं ठेवून जायचंय. तुम्ही खरंय. जाताना तुमचं शरीर सुद्धा घेऊन जात नाही. हां, खरंय ना ओ ताई, खरं. हां. किती छान त्यांनी सांगताय. ताई तुम्हाला सांगू माझ्या वडिलांनी तर देहदान केला. देहदान. अरे कशाला म्हणतात ते? वाह! हो केवढं ताई. मोठं पुण्य ताई. केवढं माझ्या मोठं. वडिलांनी वडिलांनी आणि ज्यावेळेस हा त्यांनी निर्णय घेतला ना तेव्हा आम्हाला त्यांनी म्हणजे माझा भाऊ माझी बहीण त्यांना बोलवून म्हटले बाबा मी असा असा निर्णय घेतलाय तुमचं काय मत कारण ते हॉस्पिटलवाले पण विचारतात ना तुमच्या हो, हो, आणि हो. सह्या वगैरे लागतात फॉर्म वरती तर बरं. आता आमची बुद्धी जेवढी चालली तेवढी आम्ही आमच्या वडिलांना म्हटलं का हो म्हणजे आम्ही आमच्या वडिलांना अण्णा म्हणायचो हां, म्हणजे हां. अण्णा का हो तुम्हाला असं वाटतं का तुमच्या माघारी तुमचं काही केलं जाणार नाही तर हां, आमच्या वडिलांनी काय म्हणावं ताई हां, म्हटले तुम्ही करणार ह्यात काही मला शंकाच नाही हां, करणार एक हां, मुलगा आहे तो सगळं माझं व्यवस्थित पार पडणार पण हां. मला सांग म्हटले मी गेल्यानंतर माझं तुम्ही चितेवर ठेवून त्याची राखच होणार आहे अगदी हा बरोबर. मग त्यापेक्षा माझा जर देह मी दान केला तर कोणाला तरी एखादा अवयव उपयोगी पडला तर अवयव उपयोगी पडणार आहे आणि माझ्या शरीरावर 350 डॉक्टर शिकणार आहे अगदी किती सुंदर विचार. काय शिकलेले होते वडील? वडिलांची ती जुनी मॅट्रिक झालेली होती ताई मिलिटरी मेन बापरे! होते 11वी मॅट्रिक. 11वी मॅट्रिक होती हो, त्यांची माझी आई आणि पण 11वी मॅट्रिकच होती हां ताई. हो का हो. आणि पण जुन्या लोकांचं शिक्षण खूप ताई म्हणजे इतकं क्वालिटीचं होतं, क्वालिटीचं होतं. क्वालिटीचं होतं खरंच आता हं. काहीच नाही नाही, त्याच्यामध्ये नाही. काहीच नाही आता. आता फक्त पास होण्याकडे भर असतो. हा ज्ञान किती मिळतं आणि काय मिळतं याचं कोणालाच काही पडलेलं नाही. काहीच देणं घेणं नाहीये पण शिक्षण किती म्हणजे छान अगदी विचार ताई तुमच्या वडिलांचे. खूप ताई त्यांचं खूप वडील खूप माझे खूप काहीतरी छान झालं असेल ताई.
खूप खूप छान. मी हो. सांगते काय ताई, पण खूप लवकर गेले असं वाटतं. पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं वाटतं. हा, अगदी. परमेश्वराने स्वामींनीचं नियोजन आपल्यापेक्षा खूप छान असतं ताई. खूप छान असतं, खूप छान असतं. हम्म. हं. खूप छान ताई. मी शेअर करते हा. हो, हो, हो. हा, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.